नमस्कार राजश्री ठाकरे मॅडम. नुकतीच तुमची सहाय्यक सरकारी अभियोक्ता सरकारी वकील गट अ यापदी निवड झाली आहे. त्याबद्दल आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मॅडम, मी तुमच्याशी थोडा एक संवाद साधणार आहे. मॅडम, तुमचा थोडासा अल्प परिचय करा. माझं नाव राजश्री धीरेंद्र ठाकरे. माझं माहेर हे पुण्याचंच आहे आणि सासर जळगाव चाळीसगावचं आहे. शिक्षण माझं पुण्यातून झालं. लॉ मी ILS लॉ कॉलेजमधून केलं, LLB BSL LLB, आणि LLM मी आत्ता नुकतंच पूर्ण केलेलं आहे जुलै 2023ला मॉडर्न लॉ कॉलेजमधून, आणि त्याचसोबत मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. मॅडम, तुमच्या या यशासाठी वाटचाल कशी होती? वाटचाल तशी बरीच मोठी होती. पासआउट झाल्यानंतर मी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारीसाठी प्रयत्न सुरू केला. त्यासोबत मी कोर्टात जात होते. 2 वर्ष मी प्रॅक्टिसमध्ये होते. त्यावेळेला मी पहिल्यांदा फ्रेशर म्हणून अटेम्प्ट दिला होता. तर त्यावेळेला माझं मेन्समध्ये मी 7 मार्कांसाठी माझं राहून गेलं होतं, आणि त्यामुळे इंटरव्ह्यूसाठी मी एलिजिबल होऊ शकले नाही. मग त्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर मग मी 2-3 वर्ष कुठलाच अटेम्प्ट देऊ शकले नाही, कारण माझा मुलगा होता. मग 2017ला मी पुन्हा एकदा प्रयत्न केला, पण अभ्यास त्यावेळेला कमी झालेला होता, त्यामुळे माझी प्रीसुद्धा निघाली नाही 2017ला. आणि त्यानंतर परत असंच झालं, फॅमिली काही रिझन्समुळे माझा ब्रेक झाला. मग 2019मध्ये पॅन्डेमिक जसं सुरू झालं तसं ऑनलाईन बॅचेस सुरू झाले, क्लासेस सुरू झाले. मग मी ते क्लासेस जॉईन केले आणि सुरुवात केली परत तयारीला. आणि मग त्यावेळेला पण मी परत एकदा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता हे दोन्ही फॉर्म मी भरले 2021ला, जानेवारी 2021ला. मार्चमध्ये मी JMFC म्हणजे न्यायदंडाधिकारीची जी परीक्षा दिली त्याच्यात मेरिट हाय लागलं, त्याच्यातही माझं राहून गेलं. आणि इकडे मग मी सरकारी वकीलची जी माझी प्रिपरेशन दिली ती चालू ठेवली. त्यानंतर मग सप्टेंबरमध्ये 2021 सप्टेंबरला मेन्स झाली त्याची. तर त्याच्यात मग रिटर्नमध्ये मी एलिजिबल झाले, आणि मग आत्ता जुलैमध्ये आता इंटरव्ह्यू होता, तर त्याच्यात मग माझं सिलेक्शन झालं. मॅडम, एकंदरीत तुम्ही हे क्लास 1 पद मिळवण्यासाठी एकंदरीत किती वर्ष लागली आणि किती वेळ तुम्ही अभ्यास केला, म्हणजे सातत्य? सातत्य माझं सुरुवातीला मी जे अटेम्प्ट दिलं होतं त्याच्यात माझं एक खूप सातत्य होतं. त्यावेळेला मी केलं होतं, पण तेव्हा माझं थोड्यासाठी राहून गेलं. आणि लग्न झाल्यानंतर मग ज्या बाकी सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून जेव्हा करावं लागलं मला, तर ते करत करत मला जेवढा जो काही रिकामा किंवा मोकळा वेळ मिळत होता तेवढा तो पूर्ण वेळ मला युटिलाइज करायचा आहे एवढंच मला माहिती होतं. मग मुलं असो किंवा घरात सासू सासरे आहेत, मिस्टर आहेत, मग तरीसुद्धा एवढं सगळं करूनसुद्धा माझा ॲव्हरेज रिटर्नसाठी मी जेव्हा तयारी करत होते त्यावेळेला माझा ॲव्हरेज 10 ते 12 तास तरीसुद्धा मी काढू शकत होते आणि अभ्यास करत होते. मला रात्री जागून अभ्यास करावा लागला मुलांमुळे, कारण ते एकदा झोपली की तिथून पुढे माझा खूप चांगला अभ्यास व्हायचा. तर मला कधी कधी 2, 2.5, 3सुद्धा व्हायचे. तर तोपर्यंत मी कंपल्सरी डेली अभ्यास केलेला आहे रिटर्नसाठी. आणि जेव्हा मग इंटरव्ह्यूसाठी मी रिटर्न क्लिअर झाल्यानंतर मग इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन जेव्हा सुरू केली त्यावेळेला मग मी माहेरी आले, आणि तेव्हा मग मी फुल टाईम पूर्ण वेळ सकाळपासून रात्रीपर्यंत इंटरव्ह्यूची पूर्ण तयारी केली. कारण इंटरव्ह्यूला सिलेबस असं काही नसतो, खूप काही गोष्टी असतात ज्याच्यासाठी आपल्याला प्रिपरेशन करावं लागतं. आपली प्रोफाईल असेल, आपली वैयक्तिक माहिती असेल, आपलं जे मूळ ठिकाण आहे तिथली माहिती, काहीही विचारतात ते. तर सर्वांगाने आपल्याला अभ्यास करावा लागतो. तर त्याप्रमाणे मी सगळं ठरवून तयारी केली. 3 महिने मला मिळाले इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी, पण ते पूर्ण 3 महिने मी युटिलाइज केले. मॅडम, तुम्ही असं म्हणजे कोणत्या ह्याला ठरवलं होतं की मला असं होईल, म्हणजे अधिकारी क्लास 1 व्हायचे? माझं पासआउट झाल्यानंतरच म्हणजे माझा डिसिजन होता की मला हे करायचं आहे. असं वाटलं होतं माझं की त्यावेळेलाच माझी निघेल म्हणून मेन्समध्ये, असं मला वाटलं होतं. त्यावेळेला 2012ला मी फ्रेशर म्हणून दिलं होतं, पण त्यावेळेला 7 मार्कांनीच राहिलं आणि खूप डिसअपॉईंट झाले होते मी त्यावेळेला. पण मग बाकी मुलींच्या दृष्टीने बघायला जातं, बाकीच्या सगळ्या गोष्टी मागे लागून जातात, लग्न हे ते, मग त्याच्यात थोडंसं हे मागे राहून गेलं. पण मला तेव्हासुद्धा असं होतं की मला करायचं आहे, त्यामुळे मी परत सुरुवात केली. म्हणजे मला जेव्हा मुलगी झाली दुसरी त्यावेळेला मग मी ठरवलं की आता थांबायचं नाही आहे. मग माझं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पण राहिलं होतं, LLM राहिलं होतं. मग मी LLMला पण ॲडमिशन घेतली आणि स्पर्धा परीक्षेची परत तयारी सुरू केली. म्हणजे त्यावेळेला असं झालं की मी परत शून्यापासून सुरुवात करते असं जाणवलं मला अक्षरशः. पण करायचं आहे हे मला माहीत होतं, त्यामुळे मी डबल मेहनत घेतली. मग त्यासोबत फॅमिली सपोर्ट कसा होता मॅडम? मला दोन्ही फॅमिलींचा फुल सपोर्ट मिळाला.
पॅन्डेमिकचा थोडासा टाईम, माझी मुलगी पॅन्डेमिकमधलीच आहे, ती झाल्यानंतर मी एक 6-7 महिन्यांची माझी मुलगी झाल्यानंतर मी सुरुवात केली परत पुन्हा एकदा. आणि LLM मी पुण्यातूनच करायचं डिसाईड केलं होतं, कारण माझं पूर्ण शिक्षण हे पुण्यातून झालेलं आहे, त्याच्यामुळे मला पोस्ट ग्रॅज्युएशन पण हे पुण्यातूनच करायचं होतं. मग ते मी माझ्या जेव्हा आईवडिलांना सांगितलं तेव्हा ते म्हणले की तू बिंदास कर, तू इकडे ये. म्हणजे मला येऊन जाऊन करावं लागलं. मग मी छोट्या मुलीला घेऊन यायचे मी. माझे आईवडील तिलाही सांभाळायचे. माझा मोठा मुलगा पण आहे, तो आता 3रीत आहे, त्यालाही माझा भाऊ होता, तो पण त्याचे जसं त्याचा टाईम त्याला त्याला मिळत होता तसं तो पण माझ्या म्हणजे मुलांना त्यांनी इतकं ऑक्युपाईड ठेवलं की ते माझ्यापर्यंत जास्त काही पोचले नाही. आणि तिकडे पण मला बऱ्यापैकी त्यांनी खूप सपोर्ट केलेला की हां, तुला वेळ मिळतो तेवढ्या वेळात तू कर, आम्ही तुला काहीही डिस्टर्ब करणार नाही. म्हणजे त्यांचा पण मला सपोर्ट होता. आणि मी जसं रिटर्न एलिजिबल झाले तसं त्यांनी मला लगेच, मी त्यांना विचारलं की मी माहेरी गेले तर चालेल का इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी, तर त्यांनी मला फुल सपोर्ट केला की हो, तू जाऊ शकते. मी 3 महिने पूर्ण इकडे होते, मी तिकडे गेलेच नाही आणि तयारी केली, तर त्यांचा मला पूर्ण आधार होता आणि यांनी पण मला फुल सपोर्ट केला. पेपरच्या अगोदरच्या दिवस मॅडम तुम्हाला म्हणजे कसं वाटत होतं? रिटर्न पेपरला माझं केंद्र पुणे आलं होतं. मी तिकडून चाळीसगाववरून मी 7-8 सप्टेंबरला मी इथे आले. त्यावेळेला गणपती बसलेले होते. पुण्यात फुल धूम होती आणि त्याच्यामध्ये माझा अभ्यास सुरू होता. 11 तारखेला हडपसरचं शिंदे हायस्कूलचं केंद्र मला मिळालं आणि त्या दिवशी पुण्यात ढगफुटी झालेली होती. तर असं पण होतं, म्हणजे आता आपल्याला म्हणजे सांगता येत नाही की काय अडचणी. पेपर लिहिताना सुद्धा पहिला पेपर झाला आणि पहिला पेपर झाल्यानंतर मध्ये ब्रेक होता, त्या ब्रेकमध्ये मी खाल्लं थोडंसं आणि दुसऱ्या पेपरला बसलो आणि ढगफुटी सुरू झाली आणि वर्गात अक्षरशः खिडक्यांमधून आणि वरून पाणी पडत होतं. आमचे त्यांनी 2दा वर्ग बदलले, रिटर्न पेपर चालू असताना 2दा वर्ग बदलावं लागले त्यांना. तर अशा ह्याच्यात सुद्धा तो पेपर माझा कंप्लीट केला, कारण आता जी अडचण समोर आहे त्याला आपण काहीच करू शकत नाही. शेवटी तो ॲडमिनिस्ट्रेशनचा प्रॉब्लेम आहे. आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्याला काय करायचं आहे. माझा नेमका अभ्यास झालेला असल्यामुळे मला काही नाही, मला जिथे ते जागा देत होते इथे बसून तुम्ही लिहा, मी लगेच लिहायला सुरुवात करायची. परत त्यांनी क्लास बदलला, तिथे पण बसून आम्ही लगेच पेपर, आणि माझा पेपर पूर्ण झाला. म्हणजे असं खूप मुलांच्या अडचणी होत्या की आमचे पेपर पूर्ण झाले नाही, पण तसं नाही आहे. आपण जर प्रिपेअर्ड असलो तर कुठलीही अडचण आली तर आपण ते पूर्ण करू शकतो, एवढं मला माहिती आहे. मग रिटर्न पेपरला असं झालेलं होतं त्या दिवशी. आणि इंटरव्ह्यूला माझा 3rd लास्ट नंबर होता, म्हणजे जवळजवळ 4:30ला माझा इंटरव्ह्यू झाला. मी तिथे 9ला एंट्री केली होती MPSC ऑफिसला आणि 4:30ला माझा इंटरव्ह्यू झाला. आणि तो पूर्ण दिवस म्हणजे माझे हातपाय पूर्ण गार पडलेले होते, भूक नव्हती, मला भीती वाटत होती. शेवटच्या 5 मिनिटाला तर मला असं वाटत होतं की आपण फेस करू शकू की नाही इंटरव्ह्यू. पण आपण एकदा गेलो, इंटरव्ह्यू फेस करायला सुरुवात केली की आपण आपलं पूर्ण टॅलेंट पणाला लावून तिथे फेस करू शकतो. फक्त तुम्ही तयारी ठेवली पाहिजे. तुम्ही तयारी ठेवली की स्वतःवर कॉन्फिडन्स हा येतोच आणि तिथे फेस करण्याची आपल्यामध्ये ताकद पण येते. फक्त आपण पूर्ण सगळ्या अँगलनी कसा अभ्यास करता येईल एवढंच आपण प्रयत्न करायला हवे. तर ते मी त्या दृष्टीने केलेले होते. मॅडम, आपण अभ्यासिकेला कुठे होता? मी आर्या अकॅडमी म्हणून आहे धनकवडीमध्ये, तिथे मी पूर्ण वेळ अभ्यासाला होते. मी सकाळी 9-9:15पर्यंत मी इथे यायचे. मी इथे अभ्यासाला सुरुवात केली. मी संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत, मुलं असल्यामुळे मला थोडं लवकर जावं लागायचं, नाहीतर माझी तर अशी इच्छा होती की 11 वाजेपर्यंत बसू. पण मी पूर्ण दिवस अभ्यासिकेत असायचे. आणि इथलं वातावरण एकदम शांत आहे, इथं कुठलाही आवाज येत नाही, वातावरण एकदम फ्रेंडली आहे, आपल्याला कुठलीही अडचण येत नाही. पूर्ण वेळ आपण अभ्यासावर पूर्ण फोकस करू शकतो. त्यामुळे मी इथेच येऊन अभ्यास केलेला. आर्या करिअर अकॅडमी आणि अभ्यासिका ह्यांचा तुमच्या यशामध्ये काय रोल आहे? यशामध्ये तर साहजिकच खूप म्हणजे खूप पॉझिटिव्ह रोल आहे असं म्हणता येईल, कारण शेवटचा टप्पा होता हा माझ्या परीक्षेचा. आणि ती जी सगळ्यात महत्त्वाची आणि खूप इम्पॉर्टंट प्रिपरेशन आहे की जी आपल्याला करावी लागते. रिटर्नला तरी आपल्याला माहिती असतं की आपल्याला ठराविक इतका अभ्यास करायचा, पण इंटरव्ह्यूचा सर्वांगीण अभ्यास. इथे लाईट, फॅन, इंटरनेट, माझ्या मते वायफाय पूर्ण आहे, सगळं आहे. मी व्हिडिओज इथे सगळे कवर केलेले आहेत पूर्ण दिवस बसून. शांतता इतकी आहे की आपल्याला बिलकुल कॉन्सन्ट्रेशनचा काहीच प्रॉब्लेम येत नाही. मी सकाळी जी सुरुवात करायची ती 8 वाजेपर्यंत माझा पूर्ण अभ्यास करून मी घरी सहज जाऊ शकायचे. त्याच्यामुळे साहजिकच आहे आर्या अभ्यासिकेचा रोल हा खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. मॅडम, रिझल्ट लागला आणि रिझल्टमध्ये तुमचं नाव आलं, तो क्षण तुमच्यासाठी कसा होता? खूप रडले मी. सासूबाईंच्या गळ्यात पडून मला खूप म्हणजे रडू आलं, कारण हे सगळं करण्यामध्ये माझा तसं बघायला जातो खूप संघर्ष झालेला होता. सगळ्यांची लग्न झाल्यानंतर करायचं म्हणल्यावर आपल्याला सगळ्यांची मनं पण सांभाळावी लागतात, वेळही सांभाळावा लागतो. मुलांनाही जेव्हा आपण मुलांकडे बघतो त्यावेळेलाही हे होतं. तर
खूप म्हणजे मी तर 3-4 वेळा कन्फर्म केलं. म्हणजे मी फोन करून करून सगळ्यांना सांगितलं की माझं नाव आहे का नक्की बघा. मला तर दिसतंय पण तुम्ही पण बघा की खरंच दिसतंय का माझं नाव म्हणून. आणि ते जेव्हा झालं, जेव्हा कन्फर्म झालं तेव्हा मला भरपूर रडू आलं. खूप आनंद झाला. माझ्या मूळ गावी सासरी पण ग्रामपंचायती पूर्ण म्हणजे बॅनर वगैरे लावून सत्कार केला आणि खरंच खूप म्हणजे वेगळंच वातावरण असतं ते. एक वेगळाच अनुभव असतो तो. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना यश मिळाल्यानंतर नक्की तो अनुभवायला मिळेलच. मॅडम, तुम्ही एक ॲस्पिरंट म्हणून आम्हाला काय सल्ला द्याल? आता तुम्ही प्रिपरेशन करत आहात तर खूप तुमची तासातासाची मिनटाची स्ट्रॅटेजी तुम्हाला माहिती पाहिजे की मी ह्या एका तासामध्ये मी कशाचा अभ्यास करणार आहे, दुसऱ्या तासामध्ये मी कशाचा करणार आहे, किंवा आज मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी कोणता विषय कव्हर करणार आहे, 8 दिवसात मला काय पूर्ण करायचं आहे, मला कोणत्या विषयाला किती रिव्हिजन देण्याची गरज आहे, किंवा इंटरव्ह्यूसाठी तयारी करत असताना तर सिलेबस हा भागच राहत नाही. आपल्याला आपली वैयक्तिक माहिती की तुमचं वय काय आहे, तुमचं वयाच्या आकड्यावरून तुम्हाला ते कुठल्याही आकड्यासंदर्भात काहीही विचारू शकतात. की आता मला होतं की तुमचं 40 गाव आहे, तुमचं सासर आहे, तर 40 गावबद्दल 3 वैशिष्ट्ये सांगा. म्हणजे असे खूप बारीक सारीक गोष्टी आहेत की जिथे आपल्याला खूप अभ्यास करावा लागतो इंटरव्ह्यूच्या दृष्टीने. रिटर्नला तुम्ही जे आहे ते पूर्ण सिलेबस जेवढा कव्हर करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. तरीही असं होतं की त्यातूनही एखादा दुसरा प्रश्न येऊ शकतो, असं होऊ शकतं. तर आपण क्लासमध्ये क्लास लावलेले आहेत, ती तयारी आपण वैयक्तिक जी तयारी करतोय ती इतकी जास्त करायची की तिथे जेव्हा समोर पेपर येतो त्यावेळेला आपल्याला अडचण ही आलीच नाही पाहिजे. आणि पेपर लिहिताना पण एवढ्या मिनिटामध्ये माझा हा प्रश्न कव्हर होणार म्हणजे होणारच आहे, त्या दृष्टीने प्रॅक्टिस करायची. रायटिंग प्रॅक्टिस पण चालू ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला वेळेची तिथे अडचण येणार नाही. मला खूप मोठ्या गॅपनंतर मी लेखी परीक्षा देत होते, त्याच्यामुळे मला पहिल्या पेपरचं नियोजन माझं थोडंसं कमी जास्त झाल्यामुळे थोडा माझा पेपर कव्हर करायला मला थोडी पहिल्या पेपरला अडचण आली होती. तर तसं तुमचं होऊ नये त्याच्यामुळे तुम्ही रिटर्न प्रॅक्टिस पण करा. त्याच्यासाठी अभ्यास हा आपला क्लिअर असायला हवा. मग आपण पेपर सोडवणं हे करणं खूप मस्ट आहे. आणि इंटरव्ह्यूला तर काय स्काय इज द लिमिट असा तो अभ्यास आहे. तर तुम्ही तुमच्या फॅकल्टीशी रिलेटेड जे मॉक्स आहेत ते बघा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की कुठल्या स्वरूपाचे प्रश्न ते विचारतात आणि त्याप्रमाणे तुम्ही तयारी करा. तुमची भौगोलिक, ऐतिहासिक, राजकीय सगळ्या दृष्टीने ते काहीही विचारू शकतात. करंट अफेअर्स आहे तर त्याप्रमाणे आपण सगळी तयारी ठेवायची, कुठेही कमी पडायचं नाही, म्हणजे ते नक्की होणार. धन्यवाद मॅडम, मार्गदर्शन केल्याबद्दल. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.